श्री परब म्हणून श्री कृष्णा परब कृष्णात म्हटल्या कृष्णा जाय ते म्हणपा शकता तू. कृष्णा बाब आय एम व्हेरी ग्लॅड की आयज म्हाका एक संधी मेळ्ळी तुझ्या बरोबर बसपाक. तू ऍक्च्युली सोशल मिडियान तुझे जायते आयकले हांवें 4-5 वर्सां पयलीं. आणि समटायम्स IT इज इक्वल टू श्री कृष्णा परब म्हणल्यार जातालें ड्युरिंग युअर ओल्ड डेज. ओके, आयज म्हाका येवपाची संधी म्हणल्यार एक थोडे लायक फायर राउंड कशें आमी एक थोडे क्वेश्चनायर कशें घेवया. ओके, लेट अस स्टार्ट विथ युअर ट्रिस्ट विथ इंडिया म्हणटा ते भशेन युअर ट्रिस्ट विथ RG. आणि हेचेर तुवें भरपूर उलयला, तरी पण तितून एक 2-3 मुद्दे जायत्या लोकांचे प्रश्न येतात आणि एज अ कॉमन सिटीजन म्हाका जायत्या जाणांनी विचारलाय ते. पयलें म्हणल्यार what is this big controversial at the same time something which you cannot live without it म्हणटा तशें as per today's time a pogo bill. सगळ्यात पहिले एंथनी बाब देव बरें करूं तुका. आणि हे सगळे आमचे जे युट्यूबार वयल्यान आमकां सगळे पळयतात तांकां येवकार, सगळे गोंयकारांक येवकार. आता जेन्ना तुमी इतले म्हजे इंट्रोडक्शन दिले खरेंच म्हाका अशें हे कशें जालें की खरेंच इतले तुमी दिला ते खरें काय कितें ना तुमकां खरे खबर ना खरे ते खरे लोक म्हणटा. खरे पण आता तुम्ही डायरेक्टली जो क्वेश्चन केलो की आमी आरजीचेर उलोवया आनी पोगो बिलाचेर उलोवया. हेच्या पयलीं हांव तुमकां एक सांगपाक सोदता की जेन्ना आमी तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की आमी पॉलिटिशियन्स न्हू. ज्या टायमार जेन्ना 17तले इलेक्शन जालें, 17त्या इलेक्शनाक कितल्योश्योच सीट्स काँग्रेसीक मेळ्ळे, तरी आसतना खंय तरी BJPन सरकार तेन्ना स्थापन केलें हे बाकीच्यांक सगळ्यांक वांगडा घेवन. तेज्या उपरांत लेटर इन 17च्या उपरांत जितलो 2022 हय फुडल्या वर्सांनी आमी अशें पळयलें की खंयसून काँग्रेसीन निवडून येयल्ले जे गोंयकारांनी हे दिलें की तुमी ऑपोजिशन सरकार करा. त्या मॅन्डेटाक हे करून थोडे काँग्रेसचे BJPन गेले आनी परत BJPक स्ट्रॉंग केली. हे सगळें जेन्ना चलतालें तेन्ना खंय तरी आमी एक जो आयडियोलॉजी घेवन फुडें सरलेले की गोंयकारां खातीर कितें करपाक जाय. आमी सगळे इश्यूज पळयताले की कितें 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 चालूच आसतालें. सो त्या टायमार आमकां खंय तरी दिसलें की एक कितें तरी अशी पॉलिसी जाय, एक पॉलिसी जाय जी पॉलिसी आमकां गोंयकारां खातीर बरी आसता. त्या खातीर म्हणटा तो फुड्यान दवरलो RG थ्रू आमी तेन्ना तो म्हणटा तो पोगो बिल. त्या हितून आमी इतलें आमचो इतलोच आसलो की बाबा आमचे गोंयचे रिसोर्सीस जे आसा, गोंयचे हक्क जे आसा ते गोंयकारांक मेळचे. इतलोच तेच्या फाटलो हे आसलो की दॅट वॉज पोगो बिल. ओके, आय एग्री विथ ऑल दिस थिंग. पोगो म्हणून जे ओरिजिनल बिलान पळय सगळें मांडलेलें ते मागीर मागीर थोडे डिस्टॉर्ट जाले काय म्हणटा हांव. कित्याक when it was not even being accepted to be tabled, not being even accepted for discussion, that it should go again for the legal analyzing. तेन्ना परत थोडे चेंजीस करून ते बिल हाडलें आणि जे मनशान हेच पोगो बिल ड्राफ्ट करपाक हेल्प केल्लो तोच मनीस म्हणूंक लागलो दॅट बिल कॅनॉट स्टँड द टेस्ट इन द असेंब्ली म्हणून. परत चेंजीस जाल्यो. सो ह्यो चेंजीस जावन जावन ते ओरिजिनल जो तेजो हेतू आसलेलो तो थिंगा खंय मेल्ट जालो काय थोडो मेल्ट डावन जालो ओ डायल्यूट जालो काय म्हूण. फॉर एक्झाम्पल एकूच एक सेंटन्स सांगता तुका. शी लव्स हिम, शी लव्स ओनली हिम, शी ओनली लव्स हिम अशे हे सेंटन्सान चेंजीस पळय जाता की वर्ड्स वयर सकयल घालून फाटी फुडें घालून हो ते एडिट करून तेजो मिनिंगूच चेंज जाता न्हू. सो तशें कितें ते बिलाक चेंजीस जाल्यो जाल्यार ते लोकांक सामकारा आयले या ओरिजिनल ज्या लोकांच्या मनान घातलेलें अजून ते लोक चिंता that pogo bill is it the same till today and will it stand the test of time today at least after all the changes. हेजो तुवें एक बरो क्वेश्चन केला. ओके, जे ओरिजिनल पोगो बिल तेन्ना आसले आनी मागीर तुजो स्टेटमेंटूय जो कार्लोस बाबान फाटले फावट दिल्लो की ड्राफ्ट केले ते वेगळे आसले, आपूण मागीर जे टेबल जाले ते आपूण पळोवंकूच नासले. हो स्टेटमेंटूय तेणी दिल्लो. हे फाटल्या वर्सांनी जाल्ले गजाली. पण हांव तेजेर चड कमेंट करपाक सोदना. कित्याक फायनली जो हेतू आसलो, जो आमकां गरज आसली की पोगो बिल कित्याक जाय, जाल्यार पोगो बिल ह्या खातीर जाय की गोंयकाराक खंय तरी गोंयकार वाचपाक जाय म्हणून आमी ते तेन्ना हाडलेले.
त्याच्या उपरांत ते टेबल झाले, त्याच्या उपरांत मागीर कार्लोस बाबा स्टेटमेंट दिलो की ते डायल्यूट जालें काय ना. पण हांव पास्टाचें उलयतना, हांव आयचें उलयतां. आयज आरजीचो आमदार निवडून येयलो. तेज्या उपरांत पोगो बिल कितले फावट टेबल जावपाक ट्राय केले. तेज्या उपरांत आमदार जाल्या उपरांत पयलीं जरी सगळे जाण म्हणटाले की ना लीग हें ना तें ना, खूब रिजन्स खूब दिताले, ते ना करपाक रिजन्स खूब दिताले. पण आयच्या दिसा ते पोगो बिल जे आमी फूल आरजी म्हटल्यार पोगो बिल, आरजी म्हटल्यार पोगो. Yeah. हे जो नेरेटिव्ह जाल्लो सेट पळय, तो पोगो बिल आनी तो पोगो घेवन आरजीन अजून पर्यंत कितें केलें आमदार जाल्या उपरांत आरजीचो? ते प्रत्येक गांवांत घेवन पावोवपाक पावले काय? तेज्या उपरांत ते टेबल प्रत्येक फावटी तो घालता अशें आमी आयकलां. पण ते असेंब्लीन डिस्कशनाक येयना. ते येयना म्हणून कितें प्रोटेस्ट जाले? आरजी जी आमची इतले तेन्ना भुरगे असले, तांकां घेवन कितें प्रोटेस्ट करपाक ट्राय तरी जालो? काय तरी जालो? हो म्हजो क्वेश्चन मार्क. कित्याक हें सगळें तर जावंकूच ना जाल्यार आमी डिस्कस करून हांगा काय फायदो ना. कित्याक तुमकां एक सिंपल सांगता. कित्याक आमी जेन्ना भायर रावता, सोशल लायफान रावता, पॉलिटिक्सान नासता, तेन्ना आमी कितेंय पॉलिसी हाडूं ती फक्त आमी व्हरून आमदारा कडेन व्हरून दवरूं शकता की बाबा ही पॉलिसी आसा. तुमी तुमच्या फूल सोशल लायफान तुमी आतां कितलींशीं वर्सां तुमी सिनियर मोस्ट. तुम्ही कितलेशेच लायफान तुम्ही अशी पॉलिसी पळयल्या आसतल्यो आनी आमदारा बरोबर एमएलए बरोबर डिस्कसूय तुम्ही केल्या आसतल्यो. पण आमी फक्त डिस्कस करूं शकता. असेंब्लीन कितें मांडटले, कितें करतले तें आमदाराचेर आसता न्हू. हय. आमदारान करपाक जाय. सो आमी हांगा कितें उलो हांगा कांयच फरक पडना. जो पर्यंत आपल्या कडेन मॅन्डेट ना तो पर्यंत आमी खंयचीच पॉलिसी करूं शकना. खंयचोच आमी डेफिनेशन कोणाक दिवं शकना. काय करूं शकना. सो फर्स्ट इज मॅन्डेट. आनी आतां सांत आंद्रेन आरजीचो आमदार आसा. पोगो बिल तर तांकां मांडपाक जाय. ती मॅन्डेट घेवन तेंच्यांनी कितें केलां हो म्हजो क्वेश्चन मार्क आसा. कित्याक पोगो पोगो आमी खूब ऐकले, खूब पयले, पण ते कितें केलां? सद्याचो स्टेटस कितें आसा? फाटल्या 4 वर्साचो स्टेटस कितें आसा? 3 वर्साचो स्टेटस कितें आसा? हेजेर म्हाका क्वेश्चन मार्क दिवनूच हो इश्यू म्हाका सोडपाचो आसा. कित्याक करूंकूच ना कितें, बरं काय हेजेर जावंकूच ना. हेजेर हांव मान्य करता तुजें. चल. आनी 21 सीट्स येवपाक ते रावतले. पूण हांव म्हणटा चल तेंची 21 येना मरे. परत बाबा हांव तुका एक रिक्वेस्ट करता. हांव म्हणटा म्हाजें मन. आमी दुसरे जावं ओपोजिशनाक रुलिंगान जावन आमी गोंयकारां पासत जर तर झगडटा म्हणटा जाल्यार आमी सगळ्यांनी एकठांय येवन पोगो बिल कुशीन दवरया चल. पण एक गोंयकारां पासीत म्हणून एक पॉलिसी सेपरेट पॉलिसी कितें तरी मांडूंक जाय आशिल्ली न्हू. सो 100%. दॅट इज वॉट आय एक्सपेक्ट ऑल्सो यू टू गो अहेड इन द फ्युचर. 100%. तुम्ही जे म्हटले पळय हेच माझी आयडिया. म्हाका खूब लोकांनी विचारलं तुजी आतां आयडियोलॉजी चेंज झाली ना काय कितें? आयकलां हो तें. म्हाका क्वेश्चन खूब जाण विचारता. हांव तांकां सगळ्यांक सांगपाक सोदता आनी तुज्या माध्यमांतल्यान तुज्या ऑडियन्साच्या माध्यमान हांव परत गोंयकारांकूय हें सांगपाक सोदता. आयडियोलॉजी खंयच चेंज ना. आतां तुवें जें म्हटलें पळय जें करपाक एक्झॅक्टली तें हांव चिंत्ता. जे सगळे जाण आसा ओपोजिशन म्हणटा पळय तेंच्यांनी मेळोन आतां हांव हय. ओपोजिशनाचें चड उलयतना. हांव आतां आम आदमी पार्टीचो मेंबर आसा. आम आदमी पार्टीन हांव जॉयन जाल्लो आसा. हांव म्हाज्या आम आदमी पार्टीकूच कडेन मागतलो की बाबा आमी कितें तरी एक आयडियोलॉजी घेवन फुडें वचपाक जाय. आमी एक्झॅक्टली. एक पॉलिसी डिफायन करया. ती जाय जाल्यार आमी घेवन ओपोजिशनां कडेन बसया. हांव रेडी आसा बसपाक की बाबा ही पॉलिसी आमी केल्या. तुमचे सजेशन्स दिया. तुमकां कितें फीडबॅक आसा जाल्यार दिया. तेजेर उलोवया आनी घेवन फुडें या. पण ती फुडें गजाल. पण पयलीं आम आदमी पार्टी थ्रू आमी कितें करपाक जाय पळय तें 100% करतले. आयडियोलॉजी खंयच चेंज जावंक ना. आनी 100% अजूनय म्हजी तीच आयडियोलॉजी आसा की गोंयकारांक सेव करपाची गरज आसा. गोंयकारांक खातीर कितें तरी करपाची गरज आसा आनी तें आमी हांव 100% तरी हांवें आतां नॅशनल पार्टी चूजूच त्या खातीर केल्या की खंय तरी नॅशनल पार्टी सपोर्ट जाय. खंय तरी एक इन्फ्रास्ट्रक्चरूच जाय. बेसीक इन्फ्रास्ट्रक्चर जो पार्टीन जाय आसता तोय तरी खंय तरी जाय. तो आतां पार्टी कडेन आसा. आतां फक्त कितें आसा आमच्या सारके जे गोंयकार गोंयान एक्टीव भुरगे आसा, यूथ आसा, तेंच्यांनी जर आपल्यो आयडिया पास ऑन थंय केल्यो आनी एका टेबलार बसून डिस्कस केलें आनी एक फ्रेमवर्क एक डॉक्युमेंट रेडी केलो. तो डॉक्युमेंट घेवन मागीर आमी लिगल एस्पेक्ट्स मागीर दुसऱ्यो खंयच्यो पार्टी आसा तेंचे कडेन बसून फुडें कितें आसा ते स्टेप घेवपाक शकता न्हू. Good. हो म्हजो पॉयंट आसा आनी हें हांव करपाक सोदता. सिंपल. बरें. सो दॅट इज क्लियर. नाव लेट अस कम टू द प्रेझेंट. आता प्रेझेंट तू आम आदमी पार्टीन आयला. ह्या आम आदमी पार्टीचेर तुजो इतलो विश्वास दवरपाक गिव मी वन रिजन इन अ मिनिट. पळय सिंपल सांगता तुमकां. म्हाका चॉयस चड व्हडल्यो नासल्यो. जेन्ना म्हाका तर सोशल लायफान हांव पॉलिटिकल गेलो. फाटले फावट हांवें कंटेस्ट केलें. आतां जेन्ना म्हाजो एक व्हडलो आरजी मदीं म्हाजो इश्यू जालो त्या इश्यून 99.9% मया ते आरजी भुरगे म्हाज्या बरोबर रावले. आरजी तेंच्यांनी सोडली. आतां म्हाजीच एक रिस्पॉन्सिबिलिटी जाता हय. की त्या भुरग्यांक घेवन हांवें कितें तरी फुडें करपाक जाय. हें जेन्ना सिनारियो म्हाज्या फुड्यान आसा तेन्ना म्हाजे कडेन चड ऑप्शन ना. म्हाका फक्त दोनूच डिसायड करपाक जाय की एक तर म्हाका बीजेपी वांगडा अलायन करपाक जाय काय नाका. बीजेपी वांगडा अलायन करपाचो ऑप्शन आमी चिंतूच शकना कित्याक तें आमच्या पयलीं पासूनच हितून ना. आतां दुसरो ऑप्शन कितें
ऑपोजिशनान. आता ऑपोजिशनान कितें स्ट्रेट फॉरवर्ड पळोवपाक शकता. ऑपोजिशन फक्त दोनूच आसा. आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पार्टी दोनूच आसा. सो म्हाका फक्त काँग्रेसान आनी आम आदमी पार्टीन चूज करपाक जाय. कित्याक फायनली म्हाकाच काम करपाक जाय. म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सीन म्हाकाच काम करपाक जाय. सो खंयची चूज करूं म्हाका खंयची फेवरेबल दिसता ती हांव चूज करतलो. फाटले फावट आमी इंडिया अलायन्साक हांवें ओपन सपोर्ट दिलो विदावट डिमांड विदावट डिस्कशन कांयच ना. जाणा हांवें म्हजो डायरेक्ट सपोर्ट इंडिया अलायन्साक दिलो कित्याक हांव त्या सेम मुद्द्याचो आसा की बीजेपी घरातल्या वांगडा रावन कितें तरी करपाक जाय. हांव सेम मुद्द्याचो आसा. त्या खातीर हांवें फाटल्या फावटी इंडिया अलायन्साक सपोर्ट केलो. आतां एक्झॅक्टली सेम आमी जेन्ना सद्याच्या हितून म्हणटा पळय आमी खंय तरी आम आदमी पार्टी म्हाका अशी दिसली की हांव तेंचे कडेन उलोवपाक शकता कित्याक ते लिडर्स आसा तेंचे कडेन जेन्ना उलोवपाक स्टार्ट जालो म्हाका अशें दिसलें की ते कनेक्टेड आसा. हांव तांकां जाय तेन्ना वचून उलोवपाक शकता तेंचे कडेन. जे दिल्लीचे जे हांगा जे हँडल करपाक आसता तेंचे कडेन हांव कनेक्ट जालो. तेंच्या थ्रू हांव तेंची नॅशनल लिडरशिपा कडेन कनेक्ट जालो. इतलो हे म्हाका पास थ्रू म्हाका इंडिया अलायन्साक सपोर्ट केलो तेन्ना काँग्रेसीन मेळूं ना. सो म्हाका दिसलें की हांव एक यूथ जी एनर्जी घेवन येता पळय ती एनर्जी कंट्रोल करपाक एनर्जी हे करपाक म्हाका खंय तरी आम आदमी पार्टीचो प्रोसेस जो हे आसा फ्रेमवर्क आसा तो म्हाका बरो पडटलो. त्या खातीर हांवें डिरेक्टली आम आदमी पार्टी चूज केली. बरं आता ह्या आम आदमी पार्टी तुवें चूज केली. आता तुझ्या मनात अशें दिसता तुका की आम आदमी पार्टी ऑन their own can form the government with 21 seats minimum? पळय आतां जेन्ना हांव तुका एक कितें म्हणटा जनरलायज आन्सर दिता. हांव जेन्ना आम आदमी पार्टी जॉयन जालो तेंच्यांनी म्हाका जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन हो हे पोझिशन दिलें. जेन्ना हांव एका पार्टीचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आसता म्हाजें काम कितें आसतलें की सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आमचे आम आदमी पार्टीचे मेंबर्स नाल्यार ही पार्टी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन कशी वाडपाक शकता की ते कनेक्टेड आसा. हांव तांकां जाय तेन्ना वचून उलोवपाक शकता तेंचे कडेन. जे दिल्लीचे जे हांगा जे हँडल करपाक आसता तेंचे कडेन हांव कनेक्ट जालो. तेंच्या थ्रू हांव तेंची नॅशनल लिडरशिपा कडेन कनेक्ट जालो. इतलो हे म्हाका पास थ्रू म्हाका इंडिया अलायन्साक सपोर्ट केलो तेन्ना काँग्रेसीन मेळूं ना. सो म्हाका दिसलें की हांव एक यूथ जी एनर्जी घेवन येता पळय ती एनर्जी कंट्रोल करपाक एनर्जी हे करपाक म्हाका खंय तरी आम आदमी पार्टीचो प्रोसेस जो हे आसा फ्रेमवर्क आसा तो म्हाका बरो पडटलो. त्या खातीर हांवें डिरेक्टली आम आदमी पार्टी चूज केली. बरं आता ह्या आम आदमी पार्टी तुवें चूज केली. आता तुझ्या मनात अशें दिसता तुका की आम आदमी पार्टी ऑन their own can form the government with 21 seats minimum? पळय आतां जेन्ना हांव तुका एक कितें म्हणटा जनरलायज आन्सर दिता. हांव जेन्ना आम आदमी पार्टी जॉयन जालो तेंच्यांनी म्हाका जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन हो हे पोझिशन दिलें. जेन्ना हांव एका पार्टीचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आसता म्हाजें काम कितें आसतलें की सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आमचे आम आदमी पार्टीचे मेंबर्स नाल्यार ही पार्टी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन कशी वाडपाक शकता हें म्हाजें काम आसतलें. हांव तें 100% म्हाजें 200% दिवन जशें आमी तेन्ना आरजी लेवलार आमी ते तू फ्युचर उलयता ना न्हू. हांव तेच सांगता बरोबर. तेजेरूच येता हांव. प्रत्येक हितून हांव आरजी कशें आमी ग्राउंड लेवलार काम करता तशेंच हांव हांगाय काम करून प्रत्येक लेवलार आमी टीम बिल्ड करपाक काम करतले. आतां जर हांवेनूच म्हटलें की ना आमी आम आदमी पार्टी सरकार करूं शकना तर तें सारकें जावचें ना एट दीस मोमेंट विथ द पोझिशन That's a, विथ द पोझिशन yeah. दॅट आय As a, पण हांव एट दीस मोमेंट हांव तुमकां इतलें सांगपाक शकता की आम आदमी पार्टी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आपली टीम वाडोवपाक काम करता. जशेंच काँग्रेस प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आपले टीम वाडोवपाक काम करता पळय तशेंच आमी आम आदमी पार्टीचे सगळे जाण प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आपली टीम वाडोवपाक काम करतले. 100% टीम वाडयतले बी काँग्रेस पार्टीतले जाल्यार खबर ना म्हाका. आमी वाडयतले बी पण ज्या दिसा जेन्ना हे डिस्कशन येतले ते डिस्कशनाक बसपा खातीर आमी ओपन आसा आनी हांव मेक शुअर करतलो की आम आदमी पार्टीतले लोक डिस्कशनाक बसपाक रेडी आसता. पण एज ऑफ टुडे साश्टीन एक 4-5 कॉन्स्टिट्युन्सी सोडल्यो जाल्यार नॉर्थान आनी खंय जावं मार्मुगोवा पोंडा बिंडा त्या वटेन आम आदमी पार्टीचे प्रेझन्स व्हडलें कशें दिसना. आनीक तुका अशें दिसता आनीक खंय फॉर एग्जाम्पल वेल्ली बेनावली जावं कुर्तोरी अशे थोडे जागे सोडले जाल्यार जावं सांताक्रूज तुजी कॉन्स्टिट्युन्सी ह्यो सोडून एर आम आदमी पार्टीचे प्रेझन्स इज देर समथींग? If it is 1-to-1 contest, minimum 51% door. If it is 3-cornered contest, 33% door. If it is multi-cornered contest, at least 20% voter base सद्याक तयार आसा या तू फुडें तुझे विचार आसा? 100 पळय हांव जेन्ना जॉयन जालो तेन्ना म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्दां आम आदमी पार्टीचो एक कॅन्डिडेट आसलो आनी तेणी फाटले फावट म्हाज्या अगेन्स्टूय तो आसलो आनी तेणी एक 2000 वोट्सूय काडलेले. तशेंच पळोवपाक गेले जाल्यार कितलेशेच कॉन्स्टिट्युएन्सीन तेंचे कॅन्डिडेट आसले ऑलमोस्ट सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन तेंचे कॅन्डिडेट आसले आनी बारीक बारीक वोट शेअर 38. सगळ्याक आसा. बारीक बारीक वोट शेअर सगळ्याक आसा तेंचे.
आता असं जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन परत सांगता तुमकां की आता माझे काम न्हू आता तर आता हांव जॉईन जाल्यार एक 15-20 दीस जाले होय फुडल्या 3 महिन्यांक तर सेम तर सिच्युएशन आसा जाल्यार इट्स माय फेलियर न्ही एक्झॅक्टली इट्स माय फेलियर आता फुडल्या 3 महिन्यांक तर तुमकां लिडर दिसपाक लागले वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी ऑर्गनायझेशन बिल्ड जाता ते दिसपाक लागला दॅट इज वेन आय कॅन से की ओके बाबा आय हॅव डन सम गुड वर्क नाजाल्यार इट्स माय फेलियर पण सध्या पळोवपाक गेले जाल्यार म्हाका खबर ना खंय आसा कितें ना तें पण हांव इतलें सांगपाक शकता की हांव जॉईन जालो उपरांत आमी कितलेशेच कॉन्स्टिट्युएन्सी आतां तुमी जेन्ना ऑफिसान आमच्या येयल्ले तेन्ना आमी तेच बसून डिस्कस करताले की आमी कितलेशे आमी सिलेक्ट केल्ले आसा कॉन्स्टिट्युएन्सी आनी इतल्या भुरग्यां कडेन आमचे लिडर्सां Connectivity कडेन जाता. आमी कनेक्टिव्हिटी वाडयल्ली आसा ती म्हाज्या थ्रू आसूं नाल्यार कितलेशेच बाकीचे आमचे लिडर्स आसा त्यांच्या थ्रू आमी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन कशे घुसतले कशें काम करूं शकता कशें आमी लिडरशीप कित्याक तुमी पळोवपाक शकता बीजेपी अगेन्स्ट फॉर एक्झाम्पल म्हाजेच एक्झाम्पल दिता तुका आमचे मया मतदारसंघात मया कॉन्स्टिट्युएन्सीन 18,000 आर वोट्स आर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट Yeah, अगेन्स्ट द BJP. बीजेपी बट द एमएलए इज ऑफ विनर इज बीजेपी बीजेपी देन इट इज ते द सगळ्याकूच प्रॉब्लेम चल्ला दॅट इज वेर नेक्स्ट क्वेश्चन इज हे ज्या पर्यंत युनिटी आसची ना आनी एकठांय झगडचें ना हे म्हाकाय जाल्यार कांयच दिसती पडना ना पण सिंपल हांव तुमकां हांगाच हें करपाक सोदता की ही युनिटी करपाचो फक्त आमीच हें घेवना न्हू हें सगळ्यांनी चिंतपाक जाय सो हांव इतलें सिंपल सांगपाक सोदता की हांव त्या टेबलार बसपाक रेडी आसा म्हटल्यार आम आदमी पार्टीक घेवन हांव त्या टेबलार बसपाक डिस्कशन बट फ्रेश इन्सिडेंट जाला मरे तू रेडी आसा म्हणटा कालचो फ्रेश इन्सिडेंट जाला गोवा फॉरवर्डचे सुप्रिमोचो काल बर्थडे आशिल्लो म्हाका थंय कोण आम आदमी पार्टी जावं काँग्रेस कोणूच दिश्टी पडोंक ना पण जेन्ना त्याचे पर्सनल असते पर्सनल एकामेकाच्या फंक्शनाक वयतात न्ही ते आता ते पर्सनल कित्याक वचूं ना कित्याक आता ते पर्सनली विचारचे थंय पडटा युनिटी दिसती पडटा काय म्हण आता ते डिसयुनिटी कशें आसा की हांव विजय सरदेसाय कितलो कनेक्टेड आसा हांव बाबा XYZ मनशाक कितलो कनेक्ट आसा तेन्ना थंय बर्थडे वचप जाता न्ही ते पर्सनली पर्सनली आता कोणाचे आसा ते गेले आसतले कोणाचे ना ते वचून आसतले मे बी कोणाचे आसा पण आनीक कितें कामा खातीरूय वचूंक ना अशें जावं शकता न्हू सो रिजन्स खूब आसा आनी आय एम नॉट हांव लायबल ना की हांव ते आन्सर करपाक शकता पण हांव इतलें सिंपल दवरता पळय हांव हें मानता म्हाकाय खबर आसा हांवें फाटल्या 2-3 इंटरव्यूनी हांवें सांगलां की युनिटी ना जाल्यार बीजेपी पडपाक खूप डिफिकल्ट डिफिकल्ट न्ही ना आय एम तो सेइंग इट्स ना इम्पॉसिबल चल ओके आय इवन से इट इज इम्पॉसिबल पण थंय पर्यंत पावपा खातीर प्रत्येक पक्ष आपले ऑर्गनायझेशन बिल्डिंग करतलेच न्हू होय आयज जर हांवें सांगलें तुमकां की काँग्रेस आमकां अलायन्स करपाक जाय काँग्रेस आमच्या वांगडा बसतली बसोंक जाय न्ही दॅट्स वॉट एक्झॅक्टली काँग्रेस तेच उलयता न्ही एक्झॅक्टली होय. तर दोगूय सध्या तेच उलयतले न्हू पण एक खंय तरी ऑर्गनायझेशन आता कित्याक इलेक्शनाक आनीक 1.5-2 वर्सां आसा आता फुडल्या 6 म्हयन्या उपरांत जेन्ना प्रत्येक जाण आपलो जेन्ना स्टेट पळयतले पळय की बाबा आपलो प्रेझन्स खंय आसा दॅट इज द टायम वेन टू सीट ऑन द टेबल अँड टॉक न्ही त्या डिस्कशनाक 100% आमी बसतले आनी पॉझिटिव्हली बसतले हें हांव तुमकां अश्युरन्स दिवं शकता Okay, last hypothetical question or a question that has been already asked in the social media. येता त्या 27 जावं क्रुज बाबा आणि वेन्सी बाबा आणि अमित पालेकर हे आम आदमी पार्टीनूच आसतले 100% आता अमित हो क्वेश्चन कसो येता तोच म्हाका खबर तो ना तो येता ना, ना, कित्याक हांव तुमकां आनी ऑलरेडी एक सांगता. ऑलरेडी एक बॉम्ब कोणे तरी घातला एक वेल नोन मनीस तर तू राधाराव बाबान घातला बॉम्ब की त्या काँग्रेसान ते बॉम्ब Already- घालपी इतली वर्सां खंय आसले ते म्हाका खबर ना आनी हा. आतां मदींच उठून तो बॉम्ब तेंचे कडेन दिता कोण तो म्हाका खबर ना आनी तेचेर म्हाका कमेंटूय करपाक जायना म्हाका अशें दिसता की तेंच्यांनी काय बॉम्ब तयार करूं ना कोणी तरी तांकां दिला आनी हेणी घातला हा, तो म्हणजे म्हाका कोणी तो खबर ना ना, आता ना, तुम्ही तो म्हाका सांगले समजले. कोणी केला तो कोणीय घालू पण हांव सिंपल एक तुमकां हायपोथेटिकल नाव दिता डायरेक्ट आन्सर दिता तुमकां अमित पालेकर इज अवर आम आदमी पार्टी प्रेसिडेंट क्रूज सिल्वा आनी आमचो वेन्झी वेगस हे आमच्या आम आदमी पक्षाचे त्या बाणावली आनी आमच्या वेळी कॉन्स्टिट्युएन्सीचे आमचे आमदार आता हे दोघे आसतले काय ना हो क्वेश्चन विचारपूच रॉंग ना कित्याक तेणे सांगला ऑलरेडी परमिटेशन कॉम्बिनेशन काँग्रेसाकडे चलता म्हणून So, म्हणून हो एक डाऊट मनान पडलो म्हणतो क्लिअर करपाक तुझ्याकडे विचारता हे सो नो माझ्या हिसून तरी म्हाका आन्सर नोत आसतले पण हे कोण घालता पळय क्वेश्चन कोण रेज करता पळय हांव सगळ्या गोंयकारांक तुझ्या थ्रू एक सगळ्या गोंयकारांक सांगपाक सोदता आता हे हो जो क्वेश्चन रिलेटेड येयले पण खुबशे सिनारियोज आसता म्हाज्या लायफान सुद्दां खुबशे सिनारियो आसा ह्या फाटल्या फाट जॉयनिंग जाली नाल्यार पयलीं जो इश्यू जालो हांव खुबशे आतां सिनारियोचेरूच उलयता खुबशे सिनारियो कोण तरी हाडटा बॉम्ब घालता कोण तरी बॉम्ब घालता की फाटले फावट जेन्ना म्हणपालो की हांव गोवा फॉरवर्डाचो म्हणून मागीर आनीक कोण तरी बॉम्ब घालता म्हणजे फाटले इश्यू आधी जो इश्यू जालो तेन्ना मागीर कोण तरी बॉम्ब घालता की हांव थंयचो सीएमाचो म्हणून मागीर आनीक कोण बॉम्ब घालता की म्हाका कोणी तरी इतल्या लाखाचे बॅग दिला हे जे बॉम्ब घालता पळय हे आन्सर आमी कित्याक करपाक जाय हे कोण बॉम्ब घालता पळय तेंच्यांनी आन्सर करपाक जाय की बाबा तुका
तुका कोणी हे केला की तुका बाबा कोणे तुका कोणी बसयला दिले तुका कोणी दिले उलोवपाचे राईट तुका कोणी दिला ओके तू जनरलायज उलयता तू जनरलायज उलय आनी सोड तेचेर आन्सर आमी करपाचो वी आर नॉट लायबल फॉर दॅट व्हेरी गुड. पण आमी कितले घेवपाक जाय कितें करपाक जाय पळय ते गोंयकारांनी चिंतपाक जाय आनी गोंयकारांनी डिसायड करपाक जाय एनी हाव इट वॉज नाईस मीटिंग यू आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणटा एक आणि दुसरे म्हणजे आम आदमी पार्टीक डेफिनेटली दे आर वन स्टेप अहेड विथ युअर एंट्री कित्याक आता म्हाका दिसता तेंचे ते IT सेल यू आर सिनॉनिमस विथ दिस सो एक IT सेल तेंचे बरे तयार जातले सो आय होप एंड वी प्रे दॅट आम आदमी पार्टी ऑल्सो डज वेल एंड तुवें म्हणू नाका म्हणू विदाउट युनिटी वी ऑल आर डूम्ड इन गोवा आता ती युनिटी कशी जावची ती लेट एव्हरीबडी कम टुगेदर अँड डिसाइड देव बरें करूं आनीक एक फावटी तुझे जायते आयकलेले हांवें तुका केन्ना पळोवंक ना आयज टुडे आय कुड टच यू फिजिकली आणि थँक्यू व्हेरी मच देव बरें बरें दिसलें की तुम्ही इतले पयसच्यान हांगा येयला हांव खरेंच रावल्लो की हांव वेळी येतलो तुमकां मेळटलो पण तुम्ही आज स्पेशल येयले पळय खरेंच म्हाका अशें बरें दिसलें की इतले पयसून तुम्ही येयले आनी खरेंच तुमकां हांव मेळ्ळो कित्याक हांवें तुमचे व्हिडिओज पळयले पण केन्ना मेळप जावन मेळप नासलें आयज मेळपूय जालें सो खरेंच देव बरें करूं मेळ्ळें म्हणून आनी परत एकदा सांगता युनिटी जातलीच जावपाकच जाय झालाच पाहिजे जालाच पाहिजे झालंच पाहिजे थँक्यू देव बरें करूं थँक्यू व्हेरी मच